भंडारा जिल्ह्यात सलग 2 दिवस ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसतोय। अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान झालेलं असून धान पिकं अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत। शेतामध्ये पाणी साचलेलं असून त्यामध्ये धान भिजलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळत आहेत। अशात मात्र पंचनामे करत नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। तलाठ्यांनी नुकसानीची पाहणी केली असून आदेश आल्यानंतर पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। वादळी पावसासह माझ्या शेतातील पीक हे जमीनदोस्त झालेले आहेत आणि याची पाहणीकरिता मी महसूल अधिकारी खिल्लारे सर यांना भेट दिली आणि त्यांना सविस्तर माहिती सांगितली। ते माझ्या शेतापर्यंत आले आणि पाहणी केली। त्यांना म्हटलं मी की शेतातील पंचनामे करा। खिल्लारे सरांनी मला म्हटलं की पंचनाम्याचे आदेश मला यायचे आहेत, पंचनाम्याचे आदेश आले तर मी शेतीचे पंचनामे करेन। काल आणि परवा जो पाऊस झाला वाऱ्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं। बऱ्यापैकी धान झोपलेला आढळून येते। अशी कंप्लेंट घेऊन 2-3 शेतकरी काल माझ्याकडे आले। त्यांच्या मागणीनुसार मी त्यांच्या बांध्यावर जाऊन पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान आढळून आलेलं आहे आणि पंचनामे आता जोपर्यंत आपल्या तहसील स्तरावरून पंचनाम्याचे आदेश येत नाही तोपर्यंत आपण पंचनामे काय करू शकणार नाही। पण जी स्थानिक जे नुकसानीचं जे पाहणी आहे ते आपण करून पाहणी केलेली आहे इथं आणि जसे आदेश येतील त्याप्रमाणे आपण पंचनामे करून घेऊ।